मुंबईमध्ये गौतम अदानी आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बैठक झाल्याची सूत्रांची माहिती आहे। दोघांमध्ये जवळपास 1 तास चर्चा झाली। या बैठकीमध्ये धारावीसह राज्यातल्या इतर प्रोजेक्टवर चर्चा झाल्याचंही कळतंय। मुंबईतील 21 संभाव्य उमेदवारांची यादी झी 24 तासच्या हाती लागली। मवियामध्ये मुंबईत ठाकरेंची शिवसेना मोठा भाऊ असल्याची माहिती मिळते आणि चांदिवलीला काँग्रेसला तर वांद्रे पूर्व ठाकरे गटाकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। वांद्रे पूर्व मतदारसंघातून वरुण सरदेसाई यांना उतरवण्याची ठाकरे गटाने तयारी केली आहे। राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार असं सूचक विधान शरद पवारांनी साताऱ्यामध्ये केलं। जिहे काटापूर पाणी योजनेवरून पवारांनी हे विधान केलं। 3 महिने थांबा, पाणी योजना पूर्ण करतो असं पवारांनी म्हटलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली। ठाकरेंवर दिल्लीमध्ये गल्लोगल्ली फिरण्याची वेळ आली आहे। मुख्यमंत्री पदासाठी नाव निश्चित करा म्हणण्याची वेळ आता त्यांच्यावर आली आहे। बाळासाहेबांचे विचार सोडल्यामुळे ही अशी परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप शिंदेंनी केला। महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून जोरदार चर्चा सुरू आहे। जनतेच्या मनामध्ये जो चेहरा आहे ते मुख्यमंत्री होणार असं विधान संजय राऊत यांनी केलंय। दरम्यान निवडणुकीनंतर एकत्र बसून नेतृत्व निवडू अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली होती। यावर बोलताना राऊतांनी हे विधान केलंय। शिंदे सरकारला निवडणुकीची भीती आहे आणि त्यांना पराभव दिसत असल्यानं निवडणुका पुढे ढकलल्या असल्याचा आरोप माजी खासदार विनायक राऊत यांनी केला। तसंच त्यांनी यावेळी शिवरायांच्या पुतळा प्रकरणावरून राणेपिता पुत्रांवर जहेरी टीका केली। पंतप्रधानांनी कोणत्या कारणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली असा सवाल विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केलाय। आरएसएसच्या व्यक्तीला पुतळा बनवण्याचं हे कंत्राट दिल्याची चूक केली म्हणून माफी मागितली का असा सवाल राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केलाय। राहुल गांधींनी नेहमी सावरकरांचा अपमान केलाय। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये त्यांना पाऊल ठेवण्याचा नैतिक अधिकार नसल्याचं शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी म्हटलंय। चंद्रपूरमध्ये कंत्राटी कामगारांच्या आंदोलनामध्ये जाहीर भाषणात चंद्रपूरच्या काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकरांनी सुधीर मुनगंटीवारांचा माज उतरवण्याची भाषा केली। मुनगंटीवार यांना सत्तेची गुरमी आहे। अर्धी लोकसभेत उतरवली, आता उरलेली विधानसभा निवडणुकीमध्ये उतरवू असं वक्तव्य धानोरकर यांनी केलं। गौतमी पाटील कधी कुणासोबत नाचत नाही, मात्र तिनं माझ्यासोबत ठेका धरला त्यावेळी विरोधक टीका करतात असं प्रत्युत्तर यवतमाळच्या आर्णीचे भाजप खासदार डॉक्टर संदीप धुर्वे यांनी दिले। पूरग्रस्त भागामध्ये नाचगाणं करणाऱ्या भाजपला नैतिकता नाही अशी टीका विरोधकांकडून करण्यात आली। स्वतः निवडणूक लढवणार नाही अशी मोठी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। त्यामुळे निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटील हे स्वतः उमेदवार नसणार आहेत आणि झी 24 तासच्या रोखोक या कार्यक्रमात जरांगेंनी ही घोषणा केली। आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा उमेदवार उभे करणार अशी घोषणा जरांगेंनी या आधी केली आहे। गणेशोत्सवामध्ये मुंबईतील कोकणातील चाकरमानी आपल्या गावी जाण्यासाठी भाजपकडून एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्यात आणि भाजपकडून मुंबईतून 150 बसेस सोडण्यात आल्यात। भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी बससमोर नारळ वाढवून याचा शुभारंभ केला। दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर तुळजाभवानी मंदिराचा जीर्णोद्धार केला जाणार आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मंदिराच्या विकास कामांचा शुभारंभ केला जाणार आहे। 58 कोटी रुपयांची विकास कामं केली जाणार आहेत। एकूण 6 टप्प्यात ही कामं केली जातील। जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी ही माहिती दिली आहे। हरतालिकेच्या व्रतासाठी मावळमधल्या बाजारपेठा सज्ज झाल्यात। हरतालिकेची मूर्ती, फळं तसंच फुलांची खरेदी करण्यासाठी महिलांची गर्दी दिसून येते। गणेशोत्सव आणि हरतालिकेच्या सणासाठी बाजारपेठा सज्ज झाल्यात। जोरदार पाऊस पडत असल्यानं फुलशेतीची नुकसान होत आहे। फुलांची आवक कमी झाली असल्यानं फुलांचे भाव यंदा वाढले। झेंडूच्या फुलांचे भाव 50 ते 60 रुपयावरून थेट 150 रुपये आणि शेवंतीचे भाव हे 300 ते 400 रुपये झालेत। त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी पाहायला मिळते।